नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतंय. नागपूरच्या ईशान्य दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. म्हणजे विदर्भाच्या ईशान्य दिशेला होत आहे. त्यातून जळगाव आणि परत अहिल्यानगर या पट्ट्यात आणि इकडे मुंबई अरबी समुद्रात सुद्धा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते आणि सोलापूर पट्ट्यातून वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. त्याचा परिणाम पावसावर होताना दिसतोय. परभणी, लातूर, उदगीर, नांदेड, अकोला, अमरावती या भागात हलका मध्यम पाऊस पडेल. अमरावती, यवतमाळ आणि परत हिंगणघाट, चंद्रपूर परिसरात सुद्धा हलक्याच्या मध्यमचं गडगडाटी पाऊस राहायची शक्यता आहे. विदर्भात सुद्धा हलका मध्यम पाऊस असणार आहे. नांदेड ते परभणी, लातूर पर्यंत पावसाचा जोर हलक्याच्या प्रमाणात राहील. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर ह्यात तुरळक पाऊस राहण्याची शक्यता आहे. बीड, सोलापूरचा परिसर ह्या पट्ट्यात सुद्धा तसेच सांगली पट्ट्यात हलक्याच्या काहीशी जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. बारामती, विटा, अहिल्यानगर, मालेगाव, जळगावचा पश्चिम भाग, नंदुरबार ह्या भागात तुरळक हलक्याची पावसाची शक्यता 24 तासात आहे. सातारा, कोल्हापूर ह्या परिसरात सुद्धा घाट परिसराचा काहीसा भाग ह्या पट्ट्यात सुद्धा हलक्याची पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. बेळगाव आणि इकडे कर्नाटकच्या उत्तर भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची सरी आहेत. सांगली पट्ट्यात आतनीपर्यंत हलक्या मध्यम पावसाची सरी शक्यता आहे. जत परिसरात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची सरी यायची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत पावसाचा थेंबांचा आकार थोडासा मोठा असणार आहे. म्हणजे वळीव स्वरूपाचा अफराट पाऊस यायची शक्यता आहे. तिथून पावसाचा जोर वाढलेला आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे. गोवा ते संपूर्ण कोकणपट्टी भागात मध्यम ते मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता मुंबईपर्यंत दाखवत आहे. तसेच नांदेड, अमरावती या भागातून नागपूर म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा भागात सुद्धा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर तिकडं वाढताना दिसतोय. कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आहे आणि इकडे त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाऱ्याचा वेग सुद्धा इतर भागातून वाढण्याची शक्यता आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.